नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। समोर उपमहापौर साहेब आज डॉक्टर साळुंखे साहेबांच्या एक्झॉन एरो केअरचं हॉस्पिटलच्या उद्घाटनाला उपस्थित राहिला, त्याबद्दल आपण काय शुभेच्छा? निश्चित एक्झॉन हॉस्पिटलचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। डॉक्टर साळुंखे सर असतील, त्यांच्या सौभाग्यवती काळदाते मॅडम असतील, त्यांच्या माध्यमातून या परिसरातील रुग्णांसाठी एक चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आणि निश्चित असं तर म्हणता येणार नाही की तुमच्या हॉस्पिटलमध्ये भरपूर लोक येऊ, पण जे लोक आजारी असतील त्या लोकांना या रुग्णालयाच्या मार्फत चांगली सुविधा मिळेल आणि निश्चित रुग्णाला दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल। मी माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे आणि पक्षातर्फे यांच्या या नवीन हॉस्पिटलला खूप खूप शुभेच्छा देतो। पण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिला, याबद्दल आपलं काय? आज एक्झॉन या रुग्णालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। या ठिकाणी त्या नावामध्येच त्यांच्या दिसून येते की ते कुठल्या रुग्णावर उपचार करणार आहेत, कारण की आपल्याला माहित आहे की शहरामध्ये काही प्रख्यात न्यूरोलॉजिस्ट या ठिकाणी यापूर्वीच प्रॅक्टिस करत आहेत, परंतु डॉक्टर साळुंखे सर असतील, त्यांच्या सौभाग्यवती आहे, त्यांची सर्व टीम आहे,
ही अत्यंत तज्ञ टीम या ठिकाणी काम करणार आहे आणि मेंदूचे आजार असतील, स्पाईनचे आजार असतील, त्याला आम्ही मज्जातंतू म्हणतो, याच्या संदर्भामधले जे जे आजार असतील तर त्या रुग्णांसाठी एक फार मोठी चांगली सुविधा या शहरामध्ये झालेली आहे. तसे ते केएम सारख्या नामांकित संस्थेमध्ये शिक्षण घेऊन या ठिकाणी आलेले आहे आणि आपल्या शहराच्या दृष्टीनं, रुग्णांच्या दृष्टीनं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. कारण आपण यापूर्वी मुंबई, पुण्याला उपचारासाठी जायचो, परंतु आता याच ठिकाणी सुविधा उपलब्ध झालेली आहे. या ठिकाणी वट्टमवार सर सुद्धा आहेत, ते त्यांच्यासोबत अगोदरपासूनच कार्यरत आहेत. तर त्या सर्वांच्या ज्ञानाचा फायदा निश्चित या शहराला, संभाजीनगरला होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना या उपक्रमासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आज आपल्या न्यूरो केअर सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे, काय म्हणाल तुम्ही? नमस्कार, मी डॉक्टर रामदास सोळंके, न्यूरोलॉजिस्ट व माझ्या मिसेस डॉक्टर सौ आदिती काळदाते सोळंके, त्या रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट आहेत. ॲक्झॉन न्यूरो केअर या ओपीडी क्लिनिक मार्फत आपण न्यूरो पेशंटला आणि ऑन्कॉलॉजीच्या पेशंटला, कॅन्सर पेशंटला ओपीडी बेस्ड सुविधा देणार आहोत. त्यात मेनली ओपीडी कन्सल्टेशन, बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स जसं की EEG, NCV या तपासण्या, त्याच्यावर मार्गदर्शन व उपचार, हे इथलं कार्याचं स्वरूप असणार आहे. सर, आपण ऑलरेडी शहरात, आपण मॅडम शहरात परिचय आहे. आपण वट्टमवार साहेबांच्या हॉस्पिटलमध्ये काम करताय, मॅडम कृपामध्ये त्यांना बघितलेलं आहे काम करताना. काय अनुभव आहे तुम्हाला शहरात? छत्रपती संभाजीनगर या शहराची म्हणजे लोकसंख्या जास्त आहे, तसेच मराठवाड्यातील ऑलमोस्ट सगळ्या जिल्ह्यांचा ड्रेन पेशंटचा प्रवाह इथे आहे. तसेच बुलढाणा, जळगाव किंवा अहमदनगर अशा जिल्ह्यांचा पेशंटचा, रुग्णांचा प्रवाह इथं आहे. त्यामुळे इथं हॉस्पिटलची संख्या जास्त आहे आणि तेवढी आवश्यक आहे. त्याच्या व्यतिरिक्त हॉस्पिटल व्यतिरिक्त ओपीडी सर्व्हिसेसची आवश्यकता तेवढ्या प्रमाणात आहे, म्हणून आपण एक ओपीडी बेस्ड ऍडिशनल सर्व्हिसेस रुग्णांना इथे प्रोव्हाइड करणार आहोत. शहरात न्यूरोसर्जनची संख्या फार कमी आहे. आता आपल्या दोन्ही काय काय नवीन नवीन टेक्निक यामध्ये आलेले, फिजिशियन काम हाताळताना तुम्हाला काय अनुभव? न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे न्यूरोलॉजी संबंधी आजार याच्या तपासण्या, म्हणजे निदान साठी जे तपासण्या असतात, EEG किंवा NCV, या तपासण्या आपण आपल्या क्लिनिक मध्ये करणार आहोत व पेशंटचे योग्य निदान करून त्यावर योग्य उपचार करण्यासाठी पेशंटला त्याची मदत होईल. तर आपल्या क्लिनिक मध्ये आपण EEG, NCV, VEP, RNS यासारख्या विविध न्यूरोलॉजिकल तपासण्या करणार आहोत. पण आपण जगात, देशात बघतो कॅन्सरचे निदानावर किती तपासण्या सुरू आहे, काय काय नवीन नवीन येत आहे. आपल्याला काय वाटतं, आपण जे टेक्निक हाताळतात, उपचार करतात, त्याबद्दल नवीन काय आलेलं आहे? सगळ्यात पहिले कॅन्सर म्हणलं की सगळेजण खूप घाबरतात. कॅन्सर म्हणलं की स्क्रीनिंग करण्यासाठी पण येत नाही. फिमेल्सला जेव्हा छोटीशी गाठ आहे किंवा मेल्स जरी असतील, तोंडात एखादी जखम आहे, तर कोणीच हॉस्पिटल पर्यंत जाण्यासाठी घाबरतात. तर क्लिनिक बेस्ड जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो त्यावेळेस पेशंटला, जेव्हा क्लिनिक छोटा आहे, काही काही जणांना मोठ्या सेटअपची फार भीती असते की मोठं हॉस्पिटल आहे, कॅन्सरचं हॉस्पिटल आहे, तर खूप तपासण्या केल्या जातील. स्क्रीनिंग हा एक जो प्रकार असतो ज्यामध्ये आपल्याला अर्ली डायग्नोसिस म्हणजे कॅन्सर पूर्व तपासण्या, यामधनं आपल्याला कॅन्सर होण्यापूर्वी बऱ्याचशा गोष्टींचे निदान लागतं की आपल्याला भविष्यात कॅन्सर होऊ नये यासाठी आपण काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. तर ते आपण या ठिकाणी करणार. फिमेल्स असो, मेल्स असो, यांचे जे कॅन्सर पूर्वीच्या ज्या तपासण्या आहेत त्या आपण या ठिकाणी करणार आहोत. लेडीज डॉक्टर म्हणून काय अनुभव? येस, लेडीज डॉक्टर म्हणून फिमेल्स ज्या आहेत त्या ब्रेस्ट मध्ये जर गाठ आहे किंवा पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर आहे, ह्या खूप लेट स्टेज मध्ये डायग्नोस होतात. कारण की फिमेल्स लाजेपोटी हॉस्पिटल पर्यंत जातच नाही आणि जेव्हा ते स्टेज 4 ला डायग्नोस होतो त्यावेळेस ऑलरेडी आपल्या हाताबाहेर कंडिशन गेलेली असते. गोष्टी एवढ्या ऍडव्हान्स आहेत, मी ज्या ठिकाणी काम करते तिथल्या मशीन्स एवढ्या ऍडव्हान्स आहेत की ऑपरेशनची गरज सुद्धा लागू शकत नाही. किमोथेरपी, रेडिएशन, ऑपरेशन्स यामुळे कॅन्सर आता पूर्णपणे बरा होऊ शकतो. पुणे मुंबईच्या तुलनेत आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये काय डिफरन्स आहे रेटमध्ये उपचार करताना? पुणे आणि मुंबई हे आधीच्या काळात असं होतं की पुण्या मुंबईला गेल्यावरच उपचार शक्य आहेत, पण आम्ही एवढ्या कॉन्फिडन्सली आता म्हणजे एवढा कॉन्फिडेंटली सांगू शकतो की जेवढे पण ऑन्कोलॉजिस्ट छत्रपती संभाजीनगर मध्ये आहेत त्यांच्या वतीने मी तुम्हाला
खूप कॉन्फिडेंटली सांगू शकते की आपल्या संभाजीनगरमध्ये अशी कुठलीच टेक्निक आता नाहीये जी कॅन्सरसाठी अवेलेबल नाही. रोबोटिक्स ऑपरेशन्स असू द्यात किंवा अत्याधुनिक रेडिएशनच्या मशीन्स असू द्यात, इव्हन जीएमसी मध्ये किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सगळ्या प्रकारच्या रेडिएशनच्या मशीन्स आहेत, ब्रॅकीथेरपीच्या मशीन्स आहेत आणि कित्येक ज्या टेक्निक्स आपण पेशंट्सला फ्री ऑफ कॉस्ट योजनेच्या अंतर्गत देखील करू शकतो ज्यांना अफोर्डेबिलिटी नाहीये. तर कॅन्सर म्हणलं तर घरी बसण्यापेक्षा एकदा हॉस्पिटल्स मध्ये जा आणि ट्रीटमेंटला सुरुवात तर करून घ्या. ॲक्झॉन न्यूरोकेअर या ओपीडी बेस्ड इन्स्टिट्यूट मध्ये आपण न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर व ऑन्कोलॉजिक डिसऑर्डर म्हणजे कॅन्सर संबंधी आजार याचे उपचार, मार्गदर्शन व ट्रीटमेंट हे करणार आहोत. न्यूरोलॉजिक डिसऑर्डर मध्ये मेनली ब्रेनचे आजार जसे की स्मृतिभ्रंश पासून पार्किन्सन, हातपायाचे थरथर होणे किंवा कंपावा यापासून ते स्ट्रोक म्हणजे पक्षाघात, मिरगी, फिट किंवा स्पायनल कॉर्ड डिसऑर्डर, पेरिफेरल न्यूरोपॅथी, हेडेक, मायग्रेन, मायोपॅथी या सर्व आजारांचे निदान उपचार करणार आहोत. आणि मॅडम रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट आहेत, तर कॅन्सर संबंधी आजारांचे निदान उपचार जसं की ब्रेन ट्यूमर, इसोफेगस किंवा ओरोफॅरेंजियल मॅलिग्नन्सी, इसोफेजियल कॅन्सर, जीआय कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, किडनीचे कॅन्सर, मूत्राशयाचे कॅन्सर किंवा जेनेटल कॅन्सर किंवा इतर सगळ्या प्रकारच्या कॅन्सरचे निदान उपचार या संबंधी इथे मार्गदर्शन केले जाईल. हॉस्पिटलचा पत्ता आणि फोन नंबर. ॲक्झॉन न्यूरोकेअर A2 रो हाऊस, चाणक्यपुरी, डी मार्टच्या अपोजिट साइडला, दर्गा रोड, छत्रपती संभाजीनगर.